पंजाब राज्यातील विदेशी मद्यसाठ्याची महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या होत असलेली तस्करी रोखण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे। मुंबई आग्रा महामार्गावर 11 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त झाला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गाने धुळे ते नाशिक बाजूकडे येणारे एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याची बातमी समोर आली आहे। या शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मुंबई आग्रा महामार्गावर पाचोरे वणी शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास वाहन तपासणी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित तसेच पंजाब राज्य निर्मित केवळ पंजाब राज्यातच नाही तर विक्रीसाठी आलेला वर्णनांचा या किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून एका MML कंपनीचे टेम्पोसह जप्त केला आहे। मुंबई आग्रा महामार्ग पाचोरे वणीपाटा पिंपळगाव बसवंत निफाड येथे एकूण 19,07,000 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे। आरोपी आशिष अमरचंद फिरोदिया वय 54 यास ताब्यात घेण्यात आले आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, पोहनी सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार विनोद टिळे, संदीप नागपुरे, सतीश घुटे, तांत्रिक विभागाचे हेमंत गिलबिले, प्रदीप पहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।